देशभरामधील प्राचीन स्मारक पुरातत्व स्थळ संवर्धनासाठी केंद्रीय पुरातत्व विभागाकडून अडॉप्ट अस हेरिटेज योजना जाहीर। पुण्यामधील 5 प्राचीन पुरातत्व स्थळ दत्तक घेता येणार। पुणे जिल्ह्यामधील 5 वारसा स्थळ दत्तक देण्याची योजना। शनिवारवाडा, आगा खान पॅलेस, पाताळेश्वर, कार्ला भाजे लेणी आणि लोहगडाचाही समावेश। पुणे महापालिकेच्या कमला नेहरू हॉस्पिटलमध्ये बांगलादेशी संशयित आढळल्यानं खळबळ। 3 संशयित बांगलादेशी पोलिसांच्या ताब्यात। तरुणांकडे बोगस कागदपत्र सापडल्याची माहिती। पुणे आयसिस मॉड्यूल संबंधी वॉन्टेड दहशतवादी रिझवान अलीची पुणे एटीएस कडून चौकशी होणार। रिझवानला काही दिवसांपूर्वी दिल्ली स्पेशल सेलकडून अटक। महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंदा असोसिएशन कडून महाराष्ट्रातील सर्व गोविंदांचा विमा उतरवण्याची मोहीम। विमा संरक्षणासाठी 24 ऑगस्टपर्यंत अर्ज भरण्याचं आवाहन। 15 ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर पोलीस पदकांची यादी जाहीर। महाराष्ट्राला 17 गॅलेंट्री मेडल। विशिष्ट सेवेसाठी महाराष्ट्राला 3 राष्ट्रपती पोलीस पदक तर गुणवत्तापूर्ण सेवेसाठी महाराष्ट्रातला 39 पदक जाहीर। मराठा आरक्षणावरील पूर्णपीठा पुढील सुनावणी ही 26 ऑगस्टपर्यंत तहकूब। राज्य मागास प्रवर्ग आयोगाच्या अहवालावर याचिकाकर्त्यांचे सवाल कायम। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विदर्भ दौऱ्यादरम्यान सुरक्षेची काळजी घ्यावी यासाठी मनसेकडून नागपूर पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल यांना निवेदन। निषेध झाल्यास जशास तसं उत्तर देऊ, मनसेचा इशारा। शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे मध्यवर्ती कारागृहातून बाहेर। 5 लाखांच्या जामिनावरती मुक्तता। नोव्हेंबर 2023 मध्ये करण्यात आली होती अटक। सचिन वाझेच्या याचिकेवरती 23 ऑगस्टला फैसला। कोठडीच्या मुदत वाढीचा आदेश नसतानाही तुरुंगामध्ये डांबल्याचा वाझेचा आरोप। रोजच्या लेटमार्कच्या विरोधामध्ये मुंबई लोकल प्रवासी संघटना एकत्रित येऊन आंदोलन करणार। 22 ऑगस्टला संपूर्ण मुंबईमध्ये अतिशय शांततापूर्वक प्रत्येक स्टेशनवर आंदोलनाची हाक। रेल्वे प्रवासी संघटना आणि मध्य रेल्वे प्रशासनाची बैठक निष्फळ। 22 ऑगस्टला होणारे आंदोलन मागे न घेण्याच्या निर्णयावर प्रवासी संघटना ठाम। मुंबईहून गोव्याला जाण्यासाठी 15 ते 17 ऑगस्ट दरम्यान धावणार विशेष गाड्या। वीकेंडची गर्दी कमी करण्यासाठी कोकण रेल्वेचा निर्णय। मुंबईकरांना गेल्या काही दिवसांपासून अस्वच्छ पाणी पुरवठा। पत्रकार परिषदेमध्ये अस्वच्छ पाणी पुरवठ्याची कारणं जाहीर करण्याचं दिलं आव्हान। विविध समस्यांवरती उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्यासोबत पालिकेतील अधिकाऱ्यांची बैठक। मुंबईमधील खड्ड्यांची 7 दिवसात दुरुस्ती करणार पालिकेचं आश्वासन। मुंबई आग्रा उड्डाण पुलाखालील 60 किलोमीटरच्या रस्त्याचं काँक्रिटीकरण सुरू। रस्त्यांची अवस्था बिकट झाल्यानं नागरिकांकडून रोष। मुंबईच्या अंधेरी पश्चिमेमध्ये 3 जणांकडून वाहतूक पोलिसांना शिवीगाळ। 4 बंगला परिसरातली घटना। या प्रकरणी वर्सोवा पोलीस ठाण्यामध्ये 3 विरोधात गुन्हा दाखल। भिवंडीमध्ये 10 किलो गांजासह रिक्षा चालकाला अटक। शांतीनगर पोलिसांची कारवाई। रिक्षा चालकाला 17 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी। जळगावच्या चोपड्यामध्ये 28 वर्षीय नराधमाकडून 10 वर्षीय चिमुकलीचा विनयभंग। आरोपीवरती पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल। दिव्यामध्ये रेल्वे प्रवाशांकडून निषेध आंदोलन। दिवा ते सीएसएमटी रेल्वे सुरू करा। कोकणात जाणाऱ्या गाड्यांना दिवा स्थानकात थांबा देण्याची मागणी। 27 ऑक्टोबरपासून कोल्हापूर ते दिल्ली विमान सेवा सुरू होणार। खासदार धनंजय महाडिक यांची माहिती। नागपूर आणि गोवा विमान सेवा देखील लवकरच सुरू होण्याचे संकेत। पुण्यामधील झिकाच्या रुग्णांची संख्या घटली। 9 ऑगस्ट ते 12 ऑगस्ट दरम्यान एकाही नव्या रुग्णाची नोंद नाही। सध्या पुण्यामध्ये झिकाचे 75 रुग्ण। मुंबईमध्ये स्वातंत्र्य दिनानिमित्तानं नरिमन पॉइंटवरती एनसीसी कॅडेट्स कडून मानवी साखळी तयार। हर घर तिरंगा अभियान अंतर्गत स्वातंत्र्य दिनाचा उत्सव साजरा। 700 ते 800 विद्यार्थी सहभागी। भिवंडीमध्ये आशा सेविकांची आरोग्य जनजागृती तिरंगा रॅली। शेकडो आशा सेविका रॅलीत सहभागी। लातूरच्या अहमदपूरमध्ये 1121 फूट लांब ध्वज घेत तिरंगा रॅली। रॅलीमध्ये देण्यात आलेल्या देशभक्तीच्या जय घोषणांनी अहमदपूर शहर दुमदुमलं। सुप्रिया सुळे निलंग्यामध्ये दाखल होताच मराठा बांधवांची घोषणाबाजी। ओबीसी मधूनच मराठा समाजाला आरक्षण देण्याची मराठा बांधवांची मागणी। छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठा बांधवांचं लोटांगण आंदोलन। मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्याची मागणी।
नागपूर जिल्हा परिषदेचे 30,000 विद्यार्थी गणवेशापासून वंचित। उद्याच्या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाला त्यांना जुन्याच गणवेशामध्ये जावं लागणार। गणवेश पुरवण्याला उशीर झाल्याची मंत्री दीपक केसरकरांची कबुली। स्काउटचा गणवेश बदलल्यामुळे उशीर झाला, तसंच पहिलंच वर्ष असल्यामुळे काही अडचणी आल्या, केसरकरांचं स्पष्टीकरण। आठवडाभराच्या विश्रांतीनंतर नागपूरमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस। पावसामुळे वातावरणामध्ये गारवा। हिंदुत्ववादी संघटनांची नाशिक बंदची हाक। बांगलादेशमधील हिंसाचाराच्या विरोधात पुकारला बंद। 16 ऑगस्टला नाशिक बंद करून केला जाणार हिंसाचाराचा निषेध। लातूरच्या वडवळ गावामधील महिलांचं अनोखं आंदोलन। गावातील अवैध दारू बंद होत नसल्यामुळे महिलांनी ग्रामपंचायती समोरच लावले दारूचे दुकान। प्रशासनाचं लक्ष वेधण्याचा महिलांचा प्रयत्न। पुण्यामध्ये बीएनआरएफ संशोधक विद्यार्थ्यांना 100% फेलोशिप मंजूर करण्यासाठी विद्यार्थ्यांचं मुंडन आंदोलन। बार्टी कार्यालयाचा बाहेर आंदोलन। संशोधक विद्यार्थ्यांच्या आमरण उपोषणाचा आजचा 10वा दिवस। जालन्यामध्ये रवी राणांच्या वक्तव्याविरोधामध्ये महिला काँग्रेस कार्यकर्त्यांचं आंदोलन। रवी राणांना निषेध म्हणून पोस्टाद्वारे पाठवल्या बांगड्या। रवी राणांनी केलेल्या वक्तव्याचा काँग्रेसच्या महिला आघाडीकडून निषेध। डोक्यावरती काळ्या फिती बांधून नोंदवला निषेध, तर पैसा राणांचा आहे का? आंदोलक महिलांचा सवाल। स्वातंत्र्य दिन आणि रक्षाबंधनानिमित्तानं भांडूपच्या शाळेमध्ये अनोखा उपक्रम। शेकडो विद्यार्थ्यांचं सैनिकांना पत्र, तसंच स्वतः बनवलेली राखी सैनिकांना पाठवली। पालघरमध्ये हुतात्मा दिन साजरा। 14 ऑगस्ट 1942ला इंग्रजांविरोधात चले जाव आंदोलन करणाऱ्या क्रांतिकारकांवरती पालघरमध्ये झाला होता गोळीबार। नागरिकांसह विद्यार्थ्यांनी पालघरमधील शहीद झालेल्या स्वातंत्र्य सैनिकांना केलं अभिवादन। नवी मुंबई पोलिसांचं व्हॉट्सअप चॅनल आणि हेल्पलाईन क्रमांकाचं उद्घाटन। सायबर गुन्हे, महिला विषयक गुन्हे, आर्थिक गुन्हे आणि अंमली पदार्थांसंबंधी गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी उद्घाटन। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।